ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। त्यापूर्वी मित्रांनो, जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पैसे मिळणार नाहीत, त्या कोणत्या आहेत त्या महिलांबद्दल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहिजे आहे। तर पहा मित्रांनो, ह्या ज्या आहेत खाली जे काही त्यांची कारणे दिले आहेत, ह्या लाडक्या बहिणी यामध्ये अपात्र राहणार आहेत। तर त्यामध्ये पहिलं कारण आहे 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर ती महिला यामध्ये पात्र राहत नाही। एखाद्या महिलेच्या नावावर कार गाडी आहे तर ती महिला यामध्ये पात्र राहत नाही। ज्यांचे आधार कार्ड आणि बँक पासबुकचे नाव जुळत नाही, म्हणजे काही स्पेलिंग मिस्टेक असतात, त्यामुळे त्यांची योजनेतून अपात्र आहेत। ज्यांच्या आदिवास प्रमाणपत्रात चूक आहे, म्हणजे चुकीचे आदिवास प्रमाणपत्र राहतो दुसऱ्याच ठिकाणी, अशा पद्धतीचे काही जे चूक आहे ते आदिवास प्रमाणपत्रामध्ये झाले असल्यास तर ते चुकीचे आदिवास प्रमाणपत्र आहे, तर त्या कारणामुळे त्यांचं या योजनेतून अपात्र ठरल्या जातील। चुकीचे हमीपत्र, जे काही आपण हमीपत्र दिले आहे त्यामध्ये जे काही पर्याय दिले होते ते योग्य पर्याय न निवडता चुकीचे पर्याय निवडले असेल तरीसुद्धा या योजनेतून अपात्र ठरणार। आणि सरकारी नोकरी असलेले, म्हणजे ज्यांना सरकारी नोकरी आहे तर अशा महिलांमध्ये अपात्र तर ठरणार आहेत। ज्यांचे वय 21 ते 65 या दरम्यान नाही, म्हणजे ज्यांचं वय आहे त्या महिला आहेत समजा ज्या 21च्या खालील आहे किंवा 65च्या वरील आहे, अशा महिलांमध्ये अपात्र ठरणार आहे। त्यानंतर पहा मित्रांनो, या महिलांना 1500 रुपये समान लाभ दिला जाणार। 1500 रुपये समान लाभ, म्हणजे पहा काही महिलांना काही योजना आधीच चालू आहे लाडक्या बहिण्या व्यतिरिक्त, तर अशा महिलांचे जे पैसे आहेत ते त्यांना 1500 रुपये इतके करून दिले जाणार आहेत। उदाहरणार्थ नम योजनेच्या महिला ज्या आहेत त्यांना 1000 रुपये लाडक्या बहिणीकडून मिळणार आहे, म्हणजे एकूण 1500 रुपये असा इतका लाभ त्यांना करून दिला जाणार आहे। संजय गांधी योजनेच्या महिलांना 1500 रुपये मिळतात, त्यामुळे त्यांना या लाडक्या बहिणीचेच पैसे मिळतील किंवा संजय गांधी योजनेचेच पैसे मिळतील। श्रावणबाळ योजनेच्या महिलांना सुद्धा 1500 रुपये मिळतात, त्यामुळे त्यांना 1500 रुपये हे फक्त एकाच योजनेचे मिळतील। या व्यतिरिक्त ज्या काही सर्व महिला राहिलेल्या आहेत त्या या योजनेच्या लाभाला पात्र राहतील। तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असेल तर इतरांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।